या क्षणाची मोठी बातमी समोर येते। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। चुकीचा सिग्नल दिल्याने मालगाडी अडकली आहे। बदलापूर कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे। बदलापूर ते कर्जत दरम्यान ही वाहतूक आता ठप्प झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तर अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी रुळावरून पायी चालत निघाले असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय। चुकीचा सिग्नल दिला असल्यानं या ठिकाणी हा सर्व गोंधळ खरं तर उडालेला आहे। चुकीचा सिग्नल दिला त्यामुळे या ठिकाणी मालगाडी अडकलेली आहे आणि पुढे लोकल सुद्धा सरकू शकत नाहीये। त्यामुळे अनेक जण आता रुळावरून पायी चालत निघाले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये सुद्धा बघतोय। बदलापूर ते कर्जत या दरम्यान हा गोंधळ उडालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं आपण बघू शकतोय। तर यावेळेस आपण पाहतोय सिग्नल चुकीचा दिला असल्याने हा गोंधळ खरं तर या ठिकाणी झालेला आहे। सध्या आपण बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत आहे। वारंवार लोकलच्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचंही आपण बघतोय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश कडाव यांच्याकडून। मयुरेश, नेमकं काय घडलेलं आहे? काय या ठिकाणी लोकल थांबलेले आहेत? मध्ये ही वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे, कारण त्या ठिकाणी मालगाडीला चुकीचा सिग्नल दिला गेलेला आहे। त्यामुळे ही वाहतूकची सेवा जी आहे ती बऱ्याच वेळापासून बंद आहे। सातत्यानं मध्य रेल्वेचा जो भोंगळ कारभार आहे तो या निमित्तानं समोर येतोय। पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल सिग्नल यंत्रणेतला बिघाड असेल किंवा पाणी साचल्यामुळे ज्या पद्धतीनं वाहतूक विस्कळीत झाली होती त्यातून मध्य रेल्वेनं धडा घेतलेला नाही। आता पुन्हा एकदा सिग्नल यंत्रणेतली ही चूक जी आहे ही खरं तर अक्षम्य चूक म्हणता येईल आणि या चुकीचा सिग्नल दिल्यामुळे ही मालगाडी अडकून पडलेली आहे। त्यामुळे प्रवाशांना ट्रॅकमधून प्रवास करावा लागतोय। बदलापूर ते कर्जत दरम्यानची वाहतूक ही तुर्तास तरी बंद आहे। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघू शकतोय मध्य रेल्वेची वाहतूक आता या ठिकाणी विस्कळीत झालेली आहे आणि कधी ही वाहतूक सुरळीत होईल या संदर्भात अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही।